गीते माझी अर्जुनासी, हरी सांगे साक्षी जैशी. जो रत होतसे हरिभक्तिशी, तो निमेषी तरेल. ज्ञानदेवे भाष्य केले, गीता ज्ञान विस्तारिले. भक्ती भाग्यवंत घेतले, भाष्य करोनी गीतेच्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 133 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अर्थात भगवंताची राम, कृष्ण, नरसिंह, परशुराम अशी अनेक रूप आहेत महाराज. आणि विशुद्ध भक्त यापैकी कोणत्या तरी एका रूपाची भक्ती करण्यात सदैव युक्त असतो. भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायात 22व्या क्रमांकाच्या श्लोकात आपण चिंतन करणार आहोतच. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवंत अभिवचन देतात त्या ठिकाणी. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्येच 23व्या श्लोकात म्हणतात की अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता, ते अपि मामेव कौंतेय यजन्ति अविधिपूर्वकम. इतर कुठल्याही देवाचा ध्यास किंवा देवाचं स्मरण किंवा देवाचं पूजा अर्चन हे भगवंत सांगतात की अविधिपूर्वक आहे. कारण अशा देवतांना जरी भगवंताच्या अपराशक्तीनंच निर्मिती झालेली असली तरी त्या देवतांकडे जीवजंतूंच्या सुखाची जी त्यांनी कल्पना केलेली आहे ते प्रदान करण्याचं बळ भगवंताने त्या देवतांकडे सोपवलेलं आहे. परंतु भगवंताचे जे दशावतार आहेत ते याला लागू होत नाही महाराज. कारण प्रत्यक्ष भगवंतच त्या रूपांमध्ये अवतारित झाले आहे. मग तो नरसिंह अवतार असेल, परशुरामाचा अवतार असेल, वामन अवतार असेल किंवा मत्स्य कच्छ अवतार असतील, ज्या त्या अवतारामध्ये भगवंत स्वतः अवतारित झालेले आहे. वराह अवतार असेल, प्रत्येक अवताराचं वैशिष्ट्य आहे महाराज. परंतु रामकृष्ण ही 2 अवतार त्यातल्या त्यात प्रमुख मानले जातात. त्याचं कारण असं आहे की बाल्यावस्थेपासून ते वृद्धापकाळापर्यंत मनुष्य देह धारण करून त्या देहाचा धर्म या 2 अवतारामध्ये भगवंतांनी पाळला आहे महाराज. अर्जुनानं कुरुक्षेत्री सहज प्रश्न केला की देवा, विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनानं घेतलं त्यावेळी सांगितलं, देवा तू तर सर्व आहे रे, आणि मला माफ कर. अर्जुन म्हणतो, सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, तुझी इतकी योग्यता असताना मी तुला एकेरी भाष्य केलं, मला खरंच माफ कर. अर्जुन म्हणतो. आणि त्याच वेळेस विचारतो की देवा, इतका जर तू सर्व आहे तर मग तुला हा सगळा उपद्व्याप करण्याची आवश्यकता का पडली? कशाकरता मनुष्य देह घेऊन तू या दुःखामध्ये फरफटत ठेवतोय स्वतःला? जेलमध्ये काय जन्माला आहेस? लहानपणापासून आसूर तुझे वैरी, त्या सगळ्यांशी तू झुंज दिलास. हा सगळा उपद्व्याप तुला करण्याची काय गरज आहे?
16,108 त्यांना वरलंच तू. त्या प्रत्येकाच्या दुःखामध्ये तू सहभागी झालास, सुखदुःखामध्ये. हे सगळं करण्याची तुला गरज काय आहे? भगवंत सांगतात मनुष्य देह घेऊन आलो आहे. मग मनुष्याला आदर्श त्याच्या पुढे ठेवायला नको का रे? म्हणून मी हे सगळं करतो. कारण यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तद् देवेतरो जना स यत्र मानम कुरुते लोकस्तदनुवर्तते. मोठा जसं करल तसं लहान त्याचं अनुकरण करत असतात. कुटुंबामध्ये सुद्धा तसंच आहे महाराज. आम्ही तंबाखूला चुना लावत जर सांगत असो आमच्या मुलांना, नातवंडांना की बाबा रे तंबाखू खाणं चांगलं नाही, परिणाम होईल का महाराज? नाही. त्या उपदेशामागे उपासना असणं गरजेचं आहे. आणि ती उपासना भगवंत म्हणतात मी स्वतः प्रदर्शित करतो, मी स्वतः अंगीकारतो. त्या उपासनेमध्ये मी जगतो आणि मग उपदेश करतो. कुरुक्षेत्री भगवंताने गीता सांगितली अर्जुनाला निमित्त करून, अर्जुनाचं निमित्त करून. पण आज तेच मंत्र सर्व युगीन झाले महाराज, सर्व युगीन झाले. आजही अर्जुनाच्या ठिकाणी आम्ही स्वतःला ठेवलं तर ती गीता फक्त अर्जुनाला नाही, ती माझ्याकरताच भगवंताने सांगितली याची प्रचिती येते महाराज. तसं अर्जुन मात्र आम्हाला होता आलं पाहिजे. म्हणून तर माऊलीला वर्णन करावं लागलं की अहो अर्जुनाची ये पाती जे परीसने अयोग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. बाकीच्यांनी हे ऐकायच्या भानगडीतच पडायचं नाही म्हणे. ज्याला अर्जुन होता येत असेल त्यानंच ही गीता तत्व ऐकावं. कारण ही देववाणी आहे महाराज, देववाणी आहे. आणि त्या देववाणीमध्ये काही न्यूनता राहिली ती पूर्ण करण्याकरता, कारण तितकी सवड त्या देववाणीला, त्या भगवंताला, त्या कुरुक्षेत्री मिळाले नाही. कारण कोणत्या क्षणी युद्ध छेडलं जाईल सांगता येत नव्हतं. म्हणून धावतं वर्णन केलेलं आहे भगवंतानं. त्यातली न्यूनता राहिलेली लोकवाणीतून माऊलीनं श्वेतवस्त्र, तोच पितांबरधारी श्वेतवस्त्रामध्ये आला महाराज. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि त्या गीतेवर भाष्य करून माऊलींनी तुमच्या आमच्याकरता ही ज्ञानाचं ताठ वाढून ठेवलं आहे महाराज. फक्त आम्ही ग्रहण करायचं आहे, ग्रहण करायचं आहे. आणि ते ग्रहण कसं करायचं आहे तर अर्जुनाप्रमाणे करायचं आहे. कुठला माईक नव्हता, कुठला हॉल नव्हता, तरी शब्द न शब्द अर्जुनानं अंगीकारलं, आत्मसात केलं. आणि म्हणून 8व्या अध्यायात शेवटी अर्जुन म्हणतो की नष्टो महास्मृतीत लब्धात तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. कारण भगवंत विचारतात कसे ते तत्श्रुतम पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा. अरे डोकं ठिकाणावर ठेवून एकाग्र चित्तानं ऐकलंस ना तू हे सगळं मी सांगतोय ते? म्हणून अर्जुन पुष्टी देतो की शब्द न शब्द ऐकलं केशवा, आता माझा माझा संशय सगळा दूर झाला. नष्टो महास्मृतीत लब्धात. माझ्यातला माया जी उत्पन्न झाली होती ती मायासुद्धा हद्दपार झाली. आता फक्त तू सांगावं केशव आणि मी ऐकावं. करिष्ये वचनम तव. युद्धाकरता सज्ज झाला. तसं जीवनामध्ये चालू असलेल्या प्रसंगाशी युद्ध करण्याकरता, सज्ज होण्याकरता गीता तत्व हे महान तत्व आहे महाराज, महान तत्व आहे. म्हणून इतर मार्ग जे आहेत साधनेचे त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु भक्ती मार्ग हा इतका सुलभ आहे, महान आहे, उदात्त आहे. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा येणे एकेची श्रीती. एकच मनुष्य देह जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. तुकोबाराय सुद्धा सांगतात. सर्व संतांनी तेच वर्णन केलेलं आहे महाराज की भगवंताचं होऊन राहा, काहीही कमी पडणार नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी
33 क्रमांकाच्या ओवीनं 8व्या अध्यायात म्हणतात, वरी आपुलिया स्मरणाची वाईली हिव ऐशी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. किती उकाळा आहे महाराज. उन्हामुळे लाही लाही होते आहे या सगळ्या जीवांची, परंतु माऊली शांत रसामध्ये किती छान प्रमाणे ही ओवीची रचना करतात महाराज. वरी आपुलिया स्मरणाची वाईली हिव, हिव म्हणजे गार, गारठ, थंडी, ऐशी करी सावली, त्या थंडीची सावली करतो. आता थंडीची सावली म्हणजे किती शीतल असेल महाराज. ही ऐशी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयाती. अर्थात जो पिंजरा काल आपण वर्णन केलं की तो पिंजरा देह वैकल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधीच्या पांजिरा सुये तयाते. तो पिंजरा मी, पांजिरा म्हणजे पिंजरा, तो पिंजरा मी त्याला प्रदान करतो. भगवंत सांगतात त्याला सुरक्षित ठेवतो. मग अशा या पिंजऱ्यावर मी माझ्या स्मरणाची आल्हाददायक व थंडगार अशी सावली करतो म्हणे त्या जीवावर, त्या साधकावर. आणि अशा प्रकारे ज्यांची बुद्धी सदैव माझ्याच ठिकाणी स्थिर झालेली आहे, माझ्याशिवाय दुसरा विषय ज्यांचा नाही, जे सर्व भावे मज भजले, अशांचा योगक्षेम अर्जुना मी वाहतो. त्याला सदैव सुख आणि समाधानच मी प्रदान करत असतो. कुठल्याही क्षणी त्याच्या चित्ताची विचलता मी होऊच देत नाही. मनाचा स्वभाव जरी चंचलता असला तरी अभ्यासानं तो चंचलपणा मी त्याचा घालवून तो माझ्या ठिकाणी लीन होतो, शांत होतो, सुखावतो. वरी आपुलिया स्मरणाची वायली हिव ऐशी करी सावली, ऐशेने नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नातच असं निर्माण होऊन जातं. कासविनेप्रमाणे मी फक्त दृष्टिक्षेप त्याच्यावर टाकला तर अर्जुना त्याला कशाचीही कमी पडू देत नाही. मागे पुढे उभारा हे सांभाळीत आली आघात निवाराया, वाट दावी करी धरोनिया. त्याच्या हाताला मी पकडतो आणि हा परमार्थाचा जो मार्ग आहे त्याच्यावर त्याची गाडी मी सुसाट धावल अशी व्यवस्था करून देतो. सर्व स्पीड ब्रेकर मी त्या रस्त्यातले काढून टाकतो. कुठलाही अडथळा येत नाही. अंतसमयी तो कुठल्याही वासनेमध्ये त्याचं मन अडकत नाही, कारण त्याचं मन, त्याचं चित्त हे सदैव माझ्या ठिकाणी राहिल्यामुळे तोच अभ्यास सातत्य ठेवून अंतसमयी सुद्धा तो माझंच स्मरण करतो. आणि म्हणून तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अशा याच्याला मी अनन्यचेतः सततम यो मां स्मरति नित्यशः. असा नित्य ध्यास माझ्या नामाचा ज्याला लागला अर्जुना, त्याला जीवनामध्ये मी कशाचीही कमी पडू देत नाही. कुठलीही खंत त्याची राहत नाही, कुठली इच्छा अपूर्ण राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, असा तृप्तीचा ढेकर अशा माझ्या भक्ताच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि ती निर्माण करण्याची परिस्थिती मी निर्माण करून देत असतो. अंतसमयी तर मीच त्याचा सेवक होऊन जातो. वरी आपुलिया स्मरणाची वाहिली हिव ऐशी करी सावली, ऐशेने नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.